जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवातड्डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजे की जे लेटेस्ट नियुक्त्या आहेत किंवा जे की भारतातील आणि महाराष्ट्रातील उच्चपदस्थ व्यक्ती आहेत त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपल्या या करंट अफेअर्स मराठीच्या संदर्भात पाहणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आपल्याला आगामी पोलीस भरती इतर सर्व सेवा परीक्षेमध्ये आपल्याला हमखास प्रश्न या संदर्भात विचारले जातील. तर आपण बघूया या ठिकाणी सर्वच महत्त्वाचे उच्चपदस्थ. तर पहिले बघा, आपल्याला या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती लक्षात घ्यायचे आहेत, द्रौपदी मुर्मू. 15व्या राष्ट्रपती असतील द्रौपदी मुर्मू. पुढचा पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे, भारताचे उपराष्ट्रपती सध्या CP राधाकृष्णन, जे की कितवे आहेत तर 17वे आहेत. 17वे आहेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा महत्त्वाचा पॉईंट असणार आहे की भारताचे सध्या सरन्यायाधीश कोण आहेत तर न्यायमूर्ती सूर्यकांत. आणि न्यायमूर्ती सूर्यकांत हे कितवे आहेत तर 53वे सरन्यायाधीश आहेत. चौथा पॉईंट महत्त्वाचा आहे, भारताचे सध्या महान्यायवादी कोण आहेत तर R व्यंकट रमानी, जे की 16वे भारताचे महान्यायवादी असतील R व्यंकट रमानी. पुढचे उच्चपदस्थ आहेत, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक सध्या कोण आहेत तर K संजय मूर्ती हे 15वे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत. भारताच्या तिन्ही सेनादलाचे प्रमुख, ज्यांना आपण सेनाध्यक्षसुद्धा म्हणतो, बघा या ठिकाणी महत्त्वाचं CDS म्हणजेच चीफ डिफेन्स स्टाफ, म्हणजेच की या ठिकाणी लक्षात घ्या महत्त्वाचा पॉईंट की अनिल चौहान जे की दुसरे CDS असतील. पहिले कोण होते तर जनरल बिपिन रावत होते. तर पुढचा पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत, भूदलाचे प्रमुख आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत महत्त्वाचे, जे की बघा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे या संदर्भात. तर जनरल उपेंद्र द्विवेदी जे की 30व्या क्रमांकाचे भूदल प्रमुख असतील, लक्षात घ्या जनरल उपेंद्र द्विवेदी. हवाई दलाचे प्रमुख सध्या कोण आहेत तर एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग 28वे असणार आहे ते, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की हवाई दलाचे सर्वोच्च अधिकारी कोण असतात तर एअर चीफ मार्शल, या ठिकाणी त्यांचं पदनाम लक्षात घ्या. पुढचा पॉईंट आहे, भारताचे नौदल प्रमुख सध्या कोण आहेत तर ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी. नौदलाचे प्रमुख कोण तर ॲडमिरल दिनेश त्रिपाठी किंवा दिनेश कुमार त्रिपाठी 26वे असणार आहे ते. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष सध्या कोण आहेत K सुमन बेरी. नीती आयोगाचे सध्या उपाध्यक्ष पाहायला मिळतील. मित्रांनो, या ठिकाणी नीती आयोगाचे जे काही असणारे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत म्हणजेच CEO तर निधी छिबर यांची नियुक्ती लक्षात घ्या. आणि उपाध्यक्ष कोण आहेत तर सुमन K बेरी किंवा सुमन बेरी, लक्षात घ्या. महत्त्वाचा पॉईंट आहे, नीती आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी. म्हणजे की जे पदसिद्ध बघा अध्यक्ष असतात पंतप्रधान, नीती आयोगाची स्थापना मित्रांनो आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की कधी झालेली आहे. तर मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाचं असेच महत्त्वाचे आपले व्हिडिओ आपण इथून पुढेही पाहत राहणार आहोत. तर पुढचा पॉईंट आहे, लोकसभा सभापती अध्यक्ष कोण आहे सध्या, लोकसभा स्पीकर ओम बिर्ला आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. कोटा बुंदी जे राजस्थानमधील एक महत्त्वाचा मतदारसंघ, येथून हे खासदार आपल्याला पाहायला मिळतील. लोकसभा सभापती सध्या कोण आहेत तर ओम बिर्ला. राज्यसभेचे सभापती सध्या लक्षात घ्या CP राधाकृष्णन. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की जे की भारताचे उपराष्ट्रपती असतात ते पदसिद्ध राज्यसभेचे सभापती असतात, म्हणजे सध्या CP राधाकृष्णन. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लोकसभेचे विरोधी पक्षनेते लक्षात घ्यायचे आहेत, राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पुढचा पॉईंट विचारला जाईल की बाबा जे की राज्यसभेचे असणारे विरोधी पक्षनेते आहेत ते कोण आहेत तर मल्लिकार्जुन खरगे, लक्षात घ्या. UPSCचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर अजय कुमार. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे जे की UGC म्हणतो आपण, याचे अध्यक्ष विनीत जोशी आहेत. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष, त्याचबरोबर अणुऊर्जा विभागाचे सचिव, हे जे काही दोन्हीही जी काही पदं आहेत यावरती एकच व्यक्ती असते तर सध्या बघा डॉक्टर अजित कुमार मोहंती हे महत्त्वाचे आहेत. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष किंवा अणुऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती. मित्रांनो लक्षात घ्या, महत्त्वाचा पॉईंट आहे, RBIचे गव्हर्नर सध्या कोण आहेत
तर संजय मल्होत्रा, जे की 26वे असणार आहेत RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा. प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर इस्रोचे प्रमुख सध्या कोण आहेत? तर व्ही नारायणन. प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे. इस्रोची स्थापना कधीची आहे मित्रांनो? तर 15 ऑगस्ट 1969ची स्थापना आहे. इस्रोचं मुख्यालय कुठे आहे? तर बंगळुरू. मित्रांनो, इस्रोचं जे काय असणारं ब्रीदवाक्य आहे ते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. तर पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत या ठिकाणी. DRDOचे प्रमुख सध्या आपल्याला बघायचे आहेत. कोण आहेत ते? DRDOचे प्रमुख लक्षात घ्या, महत्त्वाचे आहेत. समीर व्ही कामत. DRDOची स्थापना कधीची आहे? तर लक्षात घ्या 1958. आणि DRDOचं मुख्यालय कुठं आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला विचारला जाईल. राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष सध्या कोण? विजया किशोर राहटकर 9व्या अध्यक्ष असणार आहेत. लक्षात घ्या, राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया राहटकर 9व्या. त्याच्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष किशोर मकवाना. त्या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष अंतरसिंग आर्य हे कोण आहेत? तर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आहेत. मित्रांनो, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर इक्बाल सिंग लालपुरा. लक्षात घ्या, इक्बाल सिंग लालपुरा. त्याच्यानंतर SBIचे प्रमुख सध्या चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे महत्त्वाचे आहेत. लक्षात घ्या, SBIचे प्रमुख सध्या या ठिकाणी दिनेश कुमार खारा यांच्याऐवजी सध्या आपल्याला चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे SBIचे प्रमुख पाहायला मिळतील. तर प्रश्न महत्त्वाचा बनतो. सध्या आपल्याला या ठिकाणी सेबीचे अध्यक्ष कोण आहेत असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, सेबीचे अध्यक्ष सध्या तुहिन कांता पांडे. लक्षात घ्या, 8वा वेतन आयोग आहे सध्या अध्यक्ष. लक्षात घ्या, 8वा वेतन आयोग अध्यक्ष रंजना देसाई. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जी की BCCIचे अध्यक्ष मिथुन मनहास. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आहे. लक्षात घ्या, BCCIचे सचिव कोण आहेत? देवजीत सैकिया. आणि मित्रांनो, भारताच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक सध्या कोण आहेत? बघा, पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षक तर गौतम गंभीर. आणि महत्त्वाचं म्हणजेच की महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कोण आहेत? तर अमोल मुजुमदार. लक्षात घ्या, महिला क्रिकेट संघ भारताचा अमोल मुजुमदार हे मुख्य प्रशिक्षक आहेत. भारतीय ऑलिम्पिक समिती अध्यक्ष सध्या PT उषा. प्रथमच एक महिला या पदावरती पाहायला मिळतात आपल्याला, PT उषा. लक्षात घ्या, तर 16वा वित्त आयोग आहे अध्यक्ष अरविंद पनगरिया हे 16वा वित्त आयोग याचे अध्यक्ष पाहायला मिळतील. मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्याला या ठिकाणी. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सध्या कोण आहेत असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, ज्ञानेश कुमार 26वे मुख्य निवडणूक आयुक्त असतील भारताचे ज्ञानेश कुमार. 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर दिनेश माहेश्वरी. मित्रांनो, यापूर्वी जे काही बघा 22वा कायदा आयोग होता, विधी आयोग होता, याचे अध्यक्ष होते ऋतुराज अवस्थी, ज्यांच्या बाबतीत प्रश्न सोलापूर पोलीस भरती बघा या संदर्भात विचारला गेलेला आहे. तसाच प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो. 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष दिनेश माहेश्वरी. केंद्रीय माहिती आयोग अध्यक्ष सध्या कोण आहेत? मित्रांनो, लक्षात घ्या, राजकुमार गोयल केंद्रीय माहिती आयोग अध्यक्ष. आता पुढचा पॉईंट ही महत्त्वाचा आहे. RBI कार्यकारी संचालक उषा जानकीरमन हे महत्त्वाचे, लक्षात घ्या नाव. त्याच्यानंतर फिक्कीचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? अनंत गोयंका. बघा, आपल्याला अशा संदर्भात ही प्रश्न महत्त्वाचे विचारले जातात. तर पुढचा पॉईंट आहे भारतीय अन्न महामंडळ FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत? तर रवींद्र कुमार अग्रवाल. पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा या ठिकाणी. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच की NIAचे जे काय प्रमुख आहेत सध्या कोण आहेत? तर राकेश अग्रवाल. लक्षात घ्या, NIAचे प्रमुख. महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्त सध्या कोण आहेत? तर दिनेश वाघमारे असणार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल सध्या कोण आहेत? तर मित्रांनो, लक्षात घ्या, आचार्य देवव्रत यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्राचे राज्यपाल. महाराष्ट्राचे महाधिवक्ता सध्या कोण आहेत मित्रांनो? तर मिलिंद साठे हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. ॲडव्होकेट जनरल
लक्षात घ्यायचं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सध्या कोण आहेत? तर श्री चंद्रशेखर. महत्त्वाचा पॉईंट असणार आहे मित्रांनो हा सुद्धा. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त, या ठिकाणी उत्तर महत्त्वाचं आहे राहुल भालचंद्र पांडे. राहुल भालचंद्र पांडे महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट पाहूया आपण की बाबा नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या कोणाची निवड? तर मनाली क्षीरसागर यांची निवड आपल्याला पाहायला मिळेल. 6वा महाराष्ट्र राज्य वित्त आयोग लक्षात घेता याचे अध्यक्ष कोण असणार आहेत? तर एक ज्येष्ठ IAS अधिकारी नितीन करीर हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला, नितीन करीर. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचं MPSCचे अध्यक्ष सध्या बघा नुकतीच यांची सुद्धा नियुक्ती झालेली पाहायला मिळते. विवेक भीमनवार हे महत्त्वाचे MPSCचे अध्यक्ष पाहायला मिळतील. मित्रांनो LICचे अध्यक्ष कोण आहेत? तर लक्षात घ्या आर दोराई स्वामी. आर दोराई स्वामी या ठिकाणी आपल्याला LICच्या संदर्भात स्थापना विचारलेली आहे, मुख्यालय विचारलेलं आहे. तर LICचं मुख्यालय कोठे आहे हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आणि LICची स्थापना मित्रांनो कधी झालेली आहे ही सुद्धा आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे आहे. पुढचा पॉईंट आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा सध्या कोण आहेत? तर रुपाली चाकणकर. रुपाली चाकणकर या ठिकाणी लक्षात घ्या. भारताचे लोकपाल सध्या कोण आहेत? अजय खानविलकर. प्रश्न IMP असणार आहे मित्रांनो हा सुद्धा, अजय खानविलकर IMP पॉईंट असणार आहे. चला पुढचा पॉईंट बघूया आपण, महत्त्वाचा असणार आहे महाराष्ट्राचे लोकायुक्त सध्या कोण आहेत? तर विद्यासागर मुरलीधर कानडे हे महाराष्ट्राचे लोकायुक्त असणार आहे, विद्यासागर मुरलीधर कानडे. पुढचा पॉईंट पाहूया महाराष्ट्राचे मुख्य सचिव सध्या कोण आहेत? तर राजेश अग्रवाल हे 47वे असणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्य सचिव सध्या कोण आहेत? राजेश अग्रवाल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक लक्षात घ्या सदानंद दाते साहेब. महत्त्वाचं म्हणजेच की लक्षात घ्या 2008चा जो काय 26/11चा जो काय मुंबईवरील दहशतवादी हल्ला होता यामध्ये सुद्धा एक झाबाज एक पोलीस ऑफिसर असणारे सदानंद दाते साहेब हे आपल्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत सध्या. मुंबईचे पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत? तर देवेन भारती हे मुंबईचे पोलीस आयुक्त लक्षात घ्या. महाराष्ट्र ATS प्रमुख सध्या कोण आहेत मित्रांनो? नवल बजाज हे आहेत. आता महाराष्ट्र ATSची स्थापना कधीची आहे असा प्रश्न आला तर लक्षात घ्या 2004मध्ये. 2004मध्ये महाराष्ट्र ATSची स्थापना झालेली आहे मित्रांनो. प्रश्न या स्वरूपात सुद्धा विचारला जाऊ शकतो आपल्याला, IMP क्वेश्चन असेल. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची बघा नेमणूक झालेली दिसून येते? तर पर्वतनेनी हरीश यांची निवड झालेली आपल्याला दिसून येते. पर्वतनेनी हरीश असं त्यांचं नाव या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो. तर या ठिकाणी आपले हे महत्त्वाचे जे काय बघा प्रश्न होते जे की आपल्याला चालू घडामोडीमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न हमखास विचारले जातात. तर मित्रांनो या ठिकाणी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. तर आपल्या 14 मार्चच्या पोलीस भरतीच्या लेखी पेपरसाठी नक्कीच हा पॉईंट महत्त्वाचा असणार आहे. आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना सुद्धा शेअर करा मित्रांनो हा पॉईंट. आणि भेटूया आपण पुढच्याच अशा महत्त्वाच्या परीक्षाभिमुख व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.